बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं, कारण नव्या वर्षात कांदा तुम्हाला रडवू शकतो। नवीन वर्षात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। कांद्याचं लागवड क्षेत्र घटल्याचं कृषी विभागाच्या अहवालात उघड झालेलं आहे। परतीचा पाऊस, रोप टंचाई आणि वातावरणाचा कांद्याला फटका बसलाय। नाशिक विभागात कांदा लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। कांदा लागवड क्षेत्र 1.5 लाख हेक्टरवरून थेट 1 लाख पर्यंत घसरलेलं आहे। 2023 मध्ये 1,67,286 हेक्टर इतकी कांदा लागवड झाली होती। यंदा मात्र केवळ 99,195 हेक्टरच कांदा लागवड झाल्याचं समोर आलं। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊ। किरण, खरं तर जवळपास 33% कांदा लागवडीचं क्षेत्र जे आहे ते यंदा घटलेलं आहे। मोठा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो। कांद्याची टंचाई निर्माण होऊ शकते। विक्रांत, अगदी खरं आहे। एकूणच जर परिस्थिती सध्याच्या घडीला जर बघितली तर कांद्याची लागवड निम्म्यावर घटलेली आहे। जवळपास 1.25 लाख हेक्टर हे क्षेत्र कांदा लागवडीपासून या काळामध्ये मागे राहिलेलं आहे आणि कांद्याचं आगार म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे, कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे आणि याच नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे। नाशिक विभागाचा एकूणच जर विचार केला तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र हे कमी दिसतंय। त्यामुळे पुढील काळामध्ये येणारं जे कांद्याचं उत्पादन आहे ते घटणार आहे हे जवळपास निश्चित आहे। दुसऱ्या बाजूला वातावरणात होणारा बदल, त्यासोबतच रोपांचं झालेलं नुकसान, ही संपूर्ण परिस्थिती बघता उत्पादन आणखी घटेल अशा स्वरूपाचा अंदाज देखील तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय। एकूणच आत्ताच्या घडीला जर बघितलं तर कांद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये पुढील काळातला जो अंदाज वर्तवला जातोय तो कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। ज्या वेळेला उत्पादन घडतं त्यावेळेला मागणी आणि दर यामध्ये जो ताळमेळ आखला जातो तो कमी अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणजे कांद्याचे भाव वाढू शकतात उत्पादन घटल्यामुळे। त्यामुळे भविष्य काळातली परिस्थिती ओळखून आता या सगळ्या संदर्भामध्ये कृषी विभागाकडून काय दखल घेतली जाते हे बघावं लागणार आहे। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे कांदा लागवडीचं क्षेत्र घटल्यानंतर पुढील काळामध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भविष्यात कृषी विभाग काय उपाययोजना करणार हे पाहावं लागणार आहे। मात्र आतापर्यंत कृषी विभागानं काही दखल घेतली या संदर्भात, काही या संदर्भातल्या बैठका झाल्यात किंवा असा काही तपशील आहे का? सध्या तरी कांद्याची लागवड वाढवण्यासाठीचा भर या सगळ्या काळामध्ये केला जाऊ शकतो। महत्त्वाची बाब म्हणजे कांद्याचं जे रोप आहे त्यासाठी लागणारं जे बियाणं आहे ते लवकरात लवकर कमी काळामध्ये जे उत्पादन घेऊ शकेल अशा स्वरूपाचं बियाणं पुरवठा करणं, त्यासोबतच रोपांच्या संदर्भातलं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त रोपाची कशी उपलब्धता करून देता येईल याबाबतचा भर कसा देता येईल याबाबतचं चिंतन मंथन या सगळ्या काळामध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून केलं जातं। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी ठोस अशी उपाययोजना काय केली जातात त्यावरच या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत। त्यामुळे प्रत्यक्षात कृषी विभाग या सगळ्या आकडेवारीकडे कशा पद्धतीने बघतं हे महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।